ओपन कॅटेगरी असताना आता ओबीसी मध्ये का टाकण्यात आलं नाही असा सवाल करण्यात आलाय। याआधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण प्रवर्ग असताना ओबीसीत यंदा का टाकलं नाही, यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये का टाकलं नाही असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तर दिलेले आहे की तुमच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोंधळ आता सध्या त्या ठिकाणी घातला जातोय। राज ठाकरेंना ओबीसी प्रवर्ग हा मुंबई महानगरपालिकेसाठी अपेक्षित होता, मात्र गोंधळानंतर पुन्हा एकदा सोडतीला सुरुवात करण्यात आलेली आहे। या गोंधळानंतर सोडतीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। ठाकरेंच्या नेत्यांकडून गोंधळ घातला जात होता आणि या गोंधळाच्या नंतर आता पुन्हा एकदा आरक्षण सोडतीला पुन्हा सुरुवात झालेली आहे। सवाल जो आहे तो किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेला होता, त्याला माधुरी मिसाळ यांनी सुद्धा उत्तर दिलेलं होतं की तुमच्या तक्रारीची नोंद जी आहे ती घेतली जाईल आणि एक गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। मात्र या गोंधळानंतर आता सोडतीला पुन्हा एकदा सुरुवात झाली। ठाकरेंच्या नेत्यांकडून आक्षेप होता, याआधी 2 वेळा सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित असताना यंदा ओबीसी प्रवर्ग का नाही असा सवाल होता। पुण्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आता राखीव झालेले आहे। पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाची, पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सर्वसाधारण महिलांसाठी पुणे महानगरपालिका आता राखीव, त्यामुळे पुण्याची महापौर ही सर्वसाधारण प्रवर्गातली महिला उमेदवार असणार आहे। त्यामुळे पुण्याची महापौर कोण होणार? सर्वसाधारण प्रवर्गातली महिला महापौर असणार। पुणे पालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेलं आहे। पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की पुणे पालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी हे आता राखीव झालेलं आहे। खरं तर गणेश बिडकर यांचे फलक झळकत होते, मात्र आता त्यांना काही चान्स नाही हे आता निश्चित आहे। महिला सर्वसाधारण प्रवर्गाची पुण्याची महापौर होणार आहे। नक्कीच पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत। पुणे महानगरपालिका या ठिकाणी आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे आणि ते सुद्धा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता पुण्याची महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण प्रवर्गामधून महिला महापौर जी आहे ती असणार आहे। बरोबर, पुणे महापालिकेची चिठ्ठी देखील आपल्याला आता स्पष्टपणे समोर आली आहे, ती म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग महिला असं महापौर पद पुण्यासाठी असणार आहे। त्यामुळे ती महिला कोण? सर्वसाधारण प्रवर्गातली, आणि ती अर्थातच भाजपची असणार आहे। त्यामुळे आता तिथे देखील चाचपणीला सुरुवात। भाजपमधली अशी कोणती महिला जी नगरसेविका अर्थात सर्वसाधारण प्रवर्गातली निवडून आलेली ती पुण्याची महापौर। त्यानंतर अकोला, अहिल्यानगर, तर पुणे, धुळे या ठिकाणी सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गाची महिला महापौर असणार आहे। त्यामुळे सध्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत आणि त्या 17 पैकी 9 ठिकाणी महिला, त्या 9 मधल्या 2 ठिकाणं आपल्या समोर आलेली आहेत। पुणे आणि धुळे या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग महिला महापौर, त्या 9 पैकी 2 ठिकाणं कळली आहेत, धुळे आणि पुणे। पुणे महापालिकेचं महापौर पदही सर्वसाधारण महिलांसाठी आता राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि पुणे महापालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे। त्याच्यामुळे पुणे आणि धुळे या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी महापौर पद जे आहे ते आता राखीव झालेलं आहे। चिठ्ठ्या ज्या आहेत त्या पडतायत, अपडेट्स जे आहेत ते येत आहेत। प्रत्येक अपडेट्स वेगवान पद्धतीनं TV9 मराठीवर तुम्ही सर्वात आधी पाहू शकणार आहात। 29 पैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महानगरपालिका आहेत, त्या 17 पैकी देखील 9 या सर्वसाधारण महिला असणार आहेत। बरोबर, 17 पैकी 9 महिला खुल्या प्रवर्गामधील महिला महापौर। मुंबई महानगरपालिकेचा महापौर पद देखील सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालेलं आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची महापौर ही सर्वसाधारण प्रवर्गातली महिला असणार आहे। नक्कीच, आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप त्याने बाजी मारलेली आहे आणि त्याच्यामुळे आता भाजपकडून किंवा युतीकडून किंवा आणि काही समीकरणं जुळतात का हे पाहून नेमकी महिला महापौर कोण होणार मुंबईची हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समीकरणं काहीही असू देत, मात्र मुंबईची महानगरपालिकेची महापौर ही महिला असणार आहे आणि ती देखील सर्वसाधारण प्रवर्गातनं असणार आहे, इतकं मात्र नक्की। नक्कीच, त्याच्यामुळे आता चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। मुंबईची सर्वात मोठी महानगरपालिका, 75,000 कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महानगरपालिका, तिचा महापौर जी आहे ती आता महिला असणार आहे आणि ती सुद्धा सर्वसाधारण प्रभागातून। मुंबई पाठोपाठ पुण्याची देखील महापौर ही सर्वसाधारण प्रवर्गातली महिलाच असणार आहे आणि पुण्यापाठोपाठ धुळ्याची महानगरपालिकेची महापौर हे देखील सर्वसाधारण प्रवर्गातली महिला असणार आहे। नांदेड महापालिकेचं महापौर पदही सर्वसाधारण महिलांसाठी हे राखीव झालेलं आहे। एक एक चित्र जे आहे ते आता स्पष्ट होत चाललेलं आहे। मुंबई, पुणे, धुळे, नांदेड या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातून महिला महापौर असणार आहे आणि अशा 9 महानगरपालिका असणार आहेत जिथे सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला असणार आहेत। नवी मुंबईचं महानगरपालिकेचं महापौर पद सुद्धा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव। त्यानंतर मुंबई, पुणे,